नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट. सरकार या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार 4,000 रुपये. आली मोठी अपडेट समोर. काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या आता कधी जमा होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. केंद्र व राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सुद्धा दिला जातो. अशीच एक योजना केंद्र सरकारने राबवली आहे, ती म्हणजे पीएम किसान योजना. आणि या योजनेची सुरुवात 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. मोदी सरकारने आपल्या पहिल्याच काळामध्ये या योजनेची सुरुवात केली होती. तसेच ही जी योजना आहे तेव्हापासून ही योजना देशामध्ये मोठी लोकप्रिय बनत चाललेली आहे आणि जगातील सर्वात मोठे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी ही एक योजना. आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे 6,000 रुपये. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता आपणास आला नसेल तर आपल्या अडचणी आणि समस्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पहा, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये प्रमाणे 3 हप्त्यामध्ये पैशाचे वितरण केले जाते. म्हणजे वार्षिक जे आहे ते 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातात. आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर, डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर. डीबीटी म्हणजे आधार संलग्न जी बँक आहे त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये 17 हप्ते पंतप्रधान किसान सन्मान महानिधी या योजनेद्वारे टाकण्यात आलेले आहेत. काहीच दिवसापूर्वी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकार अंतर्गत 17वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तसेच या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4,000 रुपये. आता आपण पाहूत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा जो 17वा हप्ता आहे ते 17वा हप्त्याचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकरी बांधवांना 18वा सुद्धा हप्ता मिळणार आहे. कारण की त्या शेतकऱ्यांना 18वा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना 17वा हप्ता मिळाला नाही त्यांना 18वा हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याचे 2,000 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही KYC बँक सेडिंग जे स्टेटस नो आहे त्यांनी यस करून घ्या, तरच तुम्हाला जे या पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. परंतु आम्ही एक तुम्हाला सांगू इच्छितो की जो हप्ता आहे तो हप्ता ज्यांनाच मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना कोणा तर त्यांना 17वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला त्याला सुद्धा 18वा हप्ता जमा होणार आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.